शकता तुम्ही लोक रामाच्या रूपात आहे. उभी मूर्ती आहे चिंतामणीच्या रूपाच्या मागच्या वर्षीच्या चिंतामणीचा असं लूक होता. बघू शकता एवढा मोठा वर्कशॉप आहे, खूप मोठा वर्कशॉप आहे मित्रांनो. इथं खूप जास्त क्वांटिटी आहे तिथं बघू शकता तुम्ही लोक. आणि भेटतात इथं वेगवेगळ्या, इथं 1 फूटचे 1.25 फूटचे अशा मूर्त्या इथं पूर्ण. तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आलो चिंचपोकळीला, मागे बघू शकता चिंचपोकळी स्टेशनवरून आता आपण चाललो आहे गणपती मूर्त्या छोट्या छोट्या ज्या असतात ते कवर करायला चाललो. तर तुम्हाला सगळे वर्कशॉप दाखवतो छोट्या छोट्या गणपती मूर्त्यांचे. आणि ते झाल्यानंतर आपण जाणार आहे बकरी अड्ड्याला, तिथं पण खूप सारे वर्कशॉप आहेत, तिथं मोठ्या मूर्त्या बनतात. तर तेच माझे संती मयूर. तर तेच आता आपण जाऊया आणि कवर करूया सगळ्या मूर्त्या. पुरे शाडू मातीच्या इथे सगळ्या मूर्त्या आहे. इथे तुम्हाला लोकांना बघायला भेटतं मूर्त्या. एका साईडला शाडू मातीच्या मूर्त्या आणि एका साईडला POPच्या मूर्त्या. पूर्ण जसं तुम्ही चिंचपोकळी स्टेशनवरून खाली येणार तो समोरच्या रोड तसं तुम्हाला हे दिसणार डायरेक्ट फुटपाथवर हा वर्कशॉप आहे पूर्ण. हे सगळं शाडू मातीच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. मातीच्या मूर्त्या इथं ठेवलेल्या बघू शकता तुम्ही लोक. इथं बरेचसे मूर्त्या वेगवेगळ्या पॅटर्न वेगवेगळ्या लुक बघू शकता. इथं सगळे शाडूच्या मातीच्या मूर्त्या आहेत. सगळे शाडूच्या मातीच्या मूर्त्या बघू शकता तुम्ही लोक. ही सगळ्यात शाडूच्या मातीच्या मूर्त्या. मांजर बघा पूर्ण शाडूच्या मातीच्यात आणि या साईडला पूर्ण POPच्या आहेत. POPच्या मूर्त्या आहेत इथं सगळ्या. ही पण POPच्या आहेत सगळ्या मूर्त्या. आणि ब्राह्मण मूर्ती वाटते ना, ब्राह्मण मूर्ती. आणि मांजर बघा नुसते उड्या मारते इथून. POP पण POPचे सगळे POPच्या बघा लाईनशीर. ही सगळ्या POPच्या मूर्त्या आहेत एकदम कलरवाल्या पूर्ण. इथं खूप सारे क्वांटिटी तुम्हाला लोकांना बघायला भेटतात. इथं वेगवेगळ्या, इथं 1 फूटचे 1.25 फूटचे अशा मूर्त्या इथं पूर्ण. हे पण एक मोठं वर्कशॉप. इथं सगळ्या छोट्या मूर्त्या बघायला भेटतात बघू शकता तुम्ही लोक. कलरच्या 2-3 वर्कशॉप आहे, आपण सगळे विजिट करूया. आर्ट्स बघू शकता तुम्ही लोक. रामाच्या रूपात आहे, उभी मूर्ती आहे. इथे सगळे कलरिंगवाले भारी शंकरच्या रूपात मूर्त्या बघू शकता तुम्ही लोक. हर हर महादेवच्या इथं चंद्राच्या ह्याच्यात आहे, चंद्रावर बसलेला आहे हा गणपती. आणि दुसरं कृष्ण आहे, राम. बरेचसे इथे सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. इथं सगळे छोट्या छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत लाईनशीर बघू शकता तुम्ही लोक. बरेचसे इथं पूर्ण म्हणजे बघू शकता तुम्ही लोक. इथं पूर्ण असे ठेवलेले आहेत बरेचसे मूर्त्या आहेत इथं हाईट लागून. ही मूर्ती बघा 1 नंबर वाटते. आणि दुसरीवाली एकदम हिच्या डायमंड वर्क पण लय भारी आहे. ते दगडूशेठ हलवायची नाही, दगडूशेठ हलवायची. आणि इथं सेम कलर आहे दुसरी मूर्ती आहे. बट बरेचसे मूर्त्या इथं एक सुंदर सुंदर खूप सुंदर मूर्त्या आहेत. ह्याच्या डायमंड वर्क ह्याच्या खूप जास्त आहे. एवढा मोठा वर्कशॉप आहे, खूप मोठा वर्कशॉप आहे. इथं लय मूर्त्या एकदम खूप. हलवायची मूर्ती होऊ शकते. 2024 ब्राह्मण मूर्ती.
मित्रांनो इथं खूप जास्त क्वांटिटी आहे, तिथं बघू शकता तुम्ही लोक. आणि इथं सगळे POP काय काय शाडू मातीचे पण आहेत शाळेत, माहीत नाही ते विचारावं लागेल. 2023चा लालबागचा राजा बघू शकता तुम्ही लोक. डायमंड वर्क सगळं भारी एक नंबर केलेलं आहे. इथं हर हर महादेवच्या रूपाचे नंदी आणि गणपती बाप्पा. इथं पण ही वाली मूर्ती पण बघू शकता, एक नंबर आहे. ही पण एकदम क्लासिक वाटते, भारी मूर्ती. सुंदर सुंदर मूर्त्या इथं बघू शकता तुम्ही लोक. ही रामाच्या रूपात बनवलेली उभी मूर्ती आहे गणपती बाप्पाची, बघू शकता तुम्ही लोक. डायमंडवर पण भारी येतं, म्हणजे मुकुटला जे मागं आहे एक नंबर आहे. हनुमानचं पण दिलेलं आहे, तो गरुड आहे. येस. ही पण एक मूर्ती बघा, विष्णूच्या रूपात आहे, उभी मूर्ती, एक नंबर. सगळे सुंदर सुंदर मूर्त्या तिथं, पूर्ण कारखाना पूर्ण भरलेला आहे. तर रूपामधली मूर्ती ही बघू शकता तुम्ही लोक. इथं बरेच मूर्त्या आहेत. ही पण एक भारीवाली मूर्ती आहे. गरुडावर बसलेली मूर्ती बघू शकता तुम्ही लोक. लय भारी भारी मूर्ती आहेत. सिद्धी वल्लभा आर्ट्स. आता आपण इथे जाणार आहोत. ते चिंतामणी बघू शकता तुम्ही लोक. चिंतामणीच्या रूपाच्या मागच्या वर्षीच्या चिंतामणीचा असं लूक होता. ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट. ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले मठात. या चरणी बरेचशे मूर्त्या बघू शकता तुम्ही लोक. ही एक भारी विठ्ठलाच्या रूपातली मूर्ती बघू शकता तुम्ही लोक. नीच्या डायमंडवर पण लय भारी केलेलं आहे, एक नंबर. बरेचशा छोट्या छोट्या मूर्त्या. लालबागच्या राजासारखं लालबागच्या राजाची मूर्ती आहे ती. इथे सगळे छोट्या छोट्या मूर्त्या बघू शकता तुम्ही. इथं पण बरेचशा मूर्त्या बघू शकता तुम्ही लोक. इथं पण मूर्त्या भारी भारी आहेत, सगळे बघू शकता तुम्ही लोक. इथं पण मूर्त्या बरेचशा बनवलेल्या बघू शकता तुम्ही लोक, ठेवलेल्या. ची मूर्ती ठेवलेली बघू शकता तुम्ही लोक, एक नंबर. ही लालबागच्या राजाची मूर्ती अजून काम पेंडिंग आहे म्हणून झाकून ठेवलेली. अशीच ठेवायला पाहिजे खरं तर, खूप लोक ठेवत नाही. ही मूर्ती पण भारी, स्वामीच्या रूपातली मूर्ती भारी वाली. इथं पण अजून खूप मूर्त्यांचे कामं करायचे बाकी आहेत आणि झालेले पण आहेत काही काही. इथं बघू शकता तुम्ही लोक, खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे. खूप मोठा वर्कशॉप आहे, बघू शकता तुम्ही लोक. खूप क्वांटिटी इथं, खूप क्वांटिटीच्या मूर्त्या तिथं ठेवलेल्या आहेत.
आर्यन आर्ट्स. आता याच्यामध्ये आपण चाललो आहे वर्कशॉपमध्ये. इथं पण खूप सुंदर सुंदर मूर्त्या बघायला भेटत्या. बघू शकतो हलवाईची मूर्ती आहे. इथं पण खूप सुंदर सुंदर मूर्त्या बघू शकता. सगळे छोट्या छोट्या फूटच्या मूर्त्या आहे. छान मूर्त्या आहे बघू शकता तुम्ही लोक. खूप सुंदर सुंदर मूर्त्या ठेवलेल्या आहेत इथं. आणि इथं सगळे छोट्या छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. इथं पण बरेचशा मूर्त्या बघू शकता तुम्ही लोक. मूर्ती मला दोन्ही खूप आवडल्या. खूप सुंदर मूर्त्या आहेत सगळ्या. ही पण मूर्ती एक नंबर आहे. सगळे खूप सुंदर सुंदर मूर्त्या बघायला भेटत आहे. इथं पण खूप सुंदर सुंदर मूर्त्या बघू शकता तुम्ही आपला लाईनशीर. पण एकदम वेगळी म्हणजे कलर दिलेला बघू शकता तुम्ही. अजून शायद आय थिंक डायमंड वर्क वगैरे बाकी आहे वाटतं. काय सांगू नाही शकत शायद. लोणकर ब्रदर्स म्हणून बोर्ड लावल्या बघू शकता. आता आपण इथं आतमध्ये चाललो आहे. सगळं छोट्या छोट्या मूर्त्या आहेत शाडू मातीच्या. पण एक नंबर वाटते मूर्ती बघू शकता तुम्ही लोक. चंद्रावर बसलेली ब्राह्मण मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात बघू शकता मूर्ती इथं. हर हर महादेवच्या रूपात दिलेली इथं मूर्ती. इकडे भारी मूर्ती बघू शकता तुम्ही लोक. जय मल्हारच्या रूपात दिलेली बघू शकता. आणि मागं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या रूपातली मूर्ती इथं. आणि अजून बरेचसे इथे सुंदर सुंदर मूर्त्या बघू शकता तुम्ही लोक. ही पण लई सुंदर मूर्ती आहे. मूर्ती बघू शकता तुम्ही लोक छत्रपतीच्या रूपात. ही पण ही खूप सुंदर मूर्ती आहे. एक नंबर. मला खूप आवडली ही मूर्ती. आणि इथं पण ही ब्राह्मण मूर्ती शायद. हां ब्राह्मण मूर्ती आहे ती. पूर्ण इथं तुम्ही चिंतामणीला आपलं चिंचपोकळी स्टेशनला येणार. तिथून सरळ येऊन पहिलेच हा वर्कशॉप लागतो पूर्ण. इथं 1 2 3 आणि टोटल 4 वर्कशॉप दिलेले आहेत. इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. जे पण मूर्त्या होत्या तुम्हाला लोकांना दाखवल्या मी. तेच तर आपण आता जाऊया बकरी अड्ड्याला. जेव्हा तुम्ही चिंचपोकळीला येणार नाही तर सगळे वर्कशॉप दिसणार तुम्हाला गणपती बाप्पाच्या. गणपतीच्या वर्कशॉप 1 2 3 मी हावाला कवर केलं. याच्यामध्ये 4 वर्कशॉप आहे टोटल. आणि एक तिथं कवर केलं. पूर्ण टोटल सगळे वर्कशॉप. फक्त ते कवर नाही करू शकलो. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करून कॉमेंट करून फ्रेंड्स लोकांना पण शेअर करा. आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला.